मध्ये खूप सारं प्रोटीनसुद्धा आहे। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की कळवा मला रेसिपी कशा वाटते ते। प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की इतरांपर्यंत शेअरसुद्धा करा। तर आता आपलं मस्त आलं लसणाची पेस्ट छान अशी तेल सुटेपर्यंत परतून झाली आहे। आता बारीक केलेला टोमॅटो घालते। टोमॅटोला पण छान असं 2-3 मिनिट शिजू देते। टोमॅटो पण छान असा मऊ झालेला आहे। अर्धा चम्मच हळद घालते, अर्धा चम्मच धना पावडर, 1 चम्मच मिरची पावडर। त्याला छान असं मिक्स करून घेऊ। आता मी छान अशी मस्त ब्रॉकली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ती सोडणार आहोत। ही भाजी काही शिजायला पण वेळ लागत नाही आणि तुम्ही छान अशी टिफिनसाठी पण करू शकता। झटपट तयार होणारी भाजीची रेसिपी आहे। जास्त काही झंझटसुद्धा नाही आणि कमीत कमी मसाल्यात तयार होणारी भाजी आहे। तर छान मस्त असं याला मिक्स करते। पूर्ण एकजीव होईपर्यंत भाजीला छान असं परतून घेते। भाजी छान अशी मिक्स झालेली आहे। तर आता चवीप्रमाणे मीठ घालूया। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता। मी माझ्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता याला छान असं मस्त वाफेतच शिजून जाते भाजी। जास्त काही त्याला पाणीसुद्धा टाकण्याची गरज नाही आहे। तर मी आता याला झाकून ठेवते। तर भाजीला छान अशी मी 2 मिनिट वाफ काढून घेतली। तर आपली भाजी छान अशी मस्त शिजलेली आहे। तर मी आता छान अशी कोथिंबीर सोडते। तर बघा तुम्हाला पण दाखवते। तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि नंतरच्या व्हिडिओ भेटूया।